जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, देव पहाया गेलो देवची होऊन आलो. काय म्हणतात तुकोबाराय? देव पहाया गेलो देवाची होऊन आलो. अधिकारी होण्यासाठी पहिल्यांदा सुरुवात तरी करा. जसं सुरुवात करायला लागाल ना, अधिकारी होऊनच तुम्ही माघारी याल. पहिल्यांदा सुरुवात करायला शिका. तुम्ही कावळ्यांची टोळी बघितला असाल, गरुडांची कधी टोळी बघितली नाही. गरुड एकटा उडतो, आकाशात झेप घेतो एकटा. का? तो आकाशाचा राजा आहे. राजा व्हायचा असेल एकटं राहायला शिका. एकटं एकांतात जगायला शिका. पावर तयार करायला शिका. पावर. माणसाचं मन परिवर्तन करण्यासाठी सगळ्यात मोठं अस्त्र जर कुठलं असेल तर ते परिवर्तन आहे. मनात हरलेली माणसं, इतिहास सांगतो, रणात जिंकू शकत नाहीत. आणि जी माणसं मनात जिंकलेली असतात ती, इतिहास सांगतो, रणात हारूच शकत नाहीत. त्यासाठी पहिल्यांदा मन जिंकणं महत्वाचं. ज्या माणसांना मन जिंकता आलं त्याला खऱ्या अर्थानं रण जिंकता आलं. पण त्यासाठी जगण्याला जेवढा श्वास महत्वाचा असतो, जिंकण्यासाठी सुद्धा तेवढाच ध्यास महत्वाचा असतो. मीरेला कृष्णाचा ध्यास लागला, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतेचा, वीर बिरसा मुंडा यांना निसर्गाचा, इथल्या मातीला स्वातंत्र्याचा, महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षणाचा, विद्यार्थ्यांना विजयाचा हा जो ध्यास लागला, त्या ध्यासात नाही जग घडलं आणि या जगाने इथली माणसं घडवली. पण लढत असताना, उभा राहत असताना, ठामपणे निर्भीडपणे संकटाला सामोरं जात असताना पाठीमागे कोणीतरी उभं राहणं महत्वाचं असतं. विजयाची वाट दाखवणं महत्वाचं असतं. येणाऱ्या संकटाला कसं तोंड द्यायचं ही सांगण्याची जिगर ज्या गुरुवर्यामध्ये असते ना, त्याच गुरुचा विद्यार्थी खऱ्या अर्थानं यश प्राप्त करतो आणि यशस्वी म्हणून महाराष्ट्रभर फिरतो. तुम्हाला नेहमीच सांगावं वाटतं, सरांच्या अकॅडमीमध्ये येत असताना कौटिल्य म्हणून तुम्ही या. सरांच्या अकॅडमीमध्ये येत असताना तुम्ही कौटिल्य म्हणून या. तुमचं खऱ्या अर्थानं कल्याण करायचं काम सर करतील. कौटिल्य म्हणून तुम्ही अकॅडमीमध्ये याल, शिकाल. तुम्हाला सर्वोत्तम पदापर्यंत न्यायचं काम सुद्धा सर करतील. तुमचं येणं महत्वाचं आहे, कुठंतरी जाणं महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे कौटिल्याचा समानार्थी शब्द काय? चाणक्य. काय? चाणक्य. तुम्ही कौटिल्य म्हणून या, सर तुम्हाला शिकवतील आणि यशाच्या पदापर्यंत चाणक्य म्हणून तुम्हाला तयार करतील. तुमचं येणं महत्वाचं आहे, सरांच्या पाठीमागे उभं राहणं महत्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, एक राजा होता. त्या राजाला प्रत्येकाला वाटायचं की माझ्या राज्यातला प्रत्येक माणूस हा सुखी आणि समाधानी असला पाहिजे. तो प्रत्येकाला भेटायचा, विचारायचा, तुझी काय अडचण आहे का, सांग ना, दुःख आहे का, मी दूर करतो. एके दिवशी तो राजा फिरत फिरत जात होता. त्याला एक लोहार भेटला. तो लोहार भट्टीमध्ये अवजार तयार करत होता. त्यानं गरम भट्टी पेटवली होती. त्या राजानं ते बघितलं, सहज जवळ गेला आणि त्या लोहाराला विचारता झाला, का रे कष्ट करतोस, प्रामाणिकपणे कष्ट करतोस, घामातनं अवजार तयार करतोस, बोल ना तुला काय हवंय? त्या लोहारानं त्या राजाकडे बघितलं. महाराज एवढी गरिबी दूर करा. महाराजांना वाटलं लोहार फार काम करतोय, याची गरिबी दूर केली पाहिजे. त्या राजानं आपल्या राज्यातली एक चंदनाची बाग त्या लोहाराला भेट म्हणून दिली. वर्षभर गेले आणि वर्षाने एके दिवशी राजाला वाटलं की आज सहज जावं. चंदनाची बाग दिली. त्या बागेतला त्यानं काहीतरी मिळवलं असेल, मोठा झाला असेल, त्याची भेट घ्यावी. एके दिवशी तो राजा त्या चंदन बाग भेट दिलेला त्या इसमाला भेटायला जवळ आले आणि त्या लोहाराकडे जात असताना अखंड बाग चंदनाची राजाला जळून खाक झालेली दिसली. राजानं डोक्याला हात लावला. त्या लोहाराच्या जवळ गेला आणि राजाने विचारलं, अहो मी तुम्हाला चंदनाची बाग दिली होती, त्याचं तुम्ही काय केलात? तो लोहार म्हणाला, महाराज बरं आहे, पूर्वी लाकडे मिळत नव्हती, तुम्ही बाग दिली,
रोज 1 लाकूड चंदनाचं कापलं, त्याच्यापासून मी 200-300 रुपयाची अवजार तयार केली. राजानं डोक्याला हात लावला आणि राजानं आपल्या प्रधानाला बोलवलं, सोबत चंदन विकत घेणाऱ्या एखाद्या चंदन विक्रेत्याला बोलवलं आणि राजानं विचारलं, सांग या चंदनाची किंमत काय? आणि त्या विक्रेत्यानं सांगितलं, चंदन विकत घेणाऱ्या, महाराज या एका चंदनाच्या झाडाची किंमत 1 ते 2 लाख रुपये. त्या अवजार तयार करणाऱ्या माणसानं डोक्याला हात लावला, कारण का त्या लोहाराला त्या चंदनाचं मूल कळालं नव्हतं. मला वाटतं कौटिल्य अकॅडमी ही सुद्धा चंदनाची बाग आहे, आणि ज्याला ज्याला या बागेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं चंदन करून घेता आलं. सुरुवात स्वतःपासून करता आली पाहिजे, पण त्यासाठी एक सगळ्यात मोठा गुण पाहिजे आपल्याकडं, संयम, पराकोटीचा संयम. संकट येतील, उभा राहतील, हसणं महत्वाचं आहे, संयम. अनेकांच्या वाट्याला संकट आली, डगमगली का लोक ही, अनेकांना नैराश्य आलं, दुःख आलं, दारिद्र्य आली. माणसाला जन्मताच दिलेली ईश्वरानं देणगी आहे ती म्हणजे दुःख आणि गरिबी. प्रत्येकाला येते, जन्मताच येते, पण त्या गरिबीवरती मात कसं करता येईल, त्याच्यावरती ठामपणे उभा राहता कसा येईल, हे कळणं फार महत्वाचं आहे. हे ज्याला कळालं त्याला यश खऱ्या अर्थाने मिळवता आलं. एवढी साधी आणि सोपी यशाची व्याख्या आहे. आयुष्याचं राज्य निर्माण करायला तुम्ही चालला आहात. जात असताना प्रामाणिकपणे ठामपणे आपल्या सेवेकरी व्हा, ठामपणे आपल्या मातीसाठी काम करा, ठामपणे यशासाठी आपली पुढची पिढी कशी तयार करता येईल याकडे लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे, अर्जुन कुरुक्षेत्रावरती भावना विवश झाला होता. आपलीच लोक समोर बघितल्यावरती हुरून गेला होता. आता काय करावं, ज्यांच्या सोबत लढायचं ना ती सगळी माणसं माझ्या सोबत समोर येऊन विरोधात उभारलेले आहेत. घैवरला, दमला, सगळं संपलंय असं वाटू लागलं. पण पाठीमाग एखादा प्रवीण पाटील सरांसारखा कृष्ण असणं महत्वाचं असतं. तरी कृष्णाला वाटलं अर्जुन खचून चाललाय. खचलेल्या मनावरती संस्कार करायचा असेल, शरीर खचते ना, पहिल्यांदा मनावर संस्कार करावा लागेल, आणि मनावरती संस्कार करायचा असेल तर त्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. श्रीकृष्णाने भगवत गीता वाचून दाखवली. अर्जुन लढायला तयार झाला. तुम्हाला माहिती आहे 750 वर्ष झालं या महाराष्ट्राच्या मातीत अंधार होता. एका माऊलीला वाटलं नाही, एका पुत्राची गरज आहे या मातीला, एका पुत्राची जो अंधार दूर करेल. अहो काय होतं या मातीमध्ये, काय दिवसा घरातनं बाहेर पडायची सुद्धा मुभा नव्हती. शहाजीराजे आदिलशाहचे सरदार होते. मासाहेब जिजाऊ त्यांच्यासोबत बेंगलोरला, आणि एके दिवशी आदिलशाहनं फरमान पाठवलं. शहाजी महाराजांना सांगितलं, शहाजीराजे भातोडीच्या लढाईत मुघल येतात, त्या मुघलांचा बंदोबस्त करा तुम्ही. शहाजीराजे विजयी सरदार घोड्यावरती बसले, टाच मारत भातोडीच्या लढाईत गेले. शहाजी महाराजांनी शमशेर काढली, सप कत्तल केल्या. भातोडीच्या लढाईत शहाजी महाराजांचा विजय झाला, आदिलशाहीचा विजय झाला. विजय मुद्रेनं शहाजी महाराज घोड्यावरती बसले आणि किल्ल्याकडे यायला निघाले. जाताना डोक्यात वाटलं, मासाहेब जिजाऊ म्हणजे आपल्या पत्नी जिजाऊ आपल्याला ओवाळायला ओवाळणीचं ताट घेऊन किल्ल्याच्या महादरवाज्यात उभारलेले असतील. आपला विजय झाला. त्याच ताकदीनं शहाजीराजे पळत घोड्यावरती बसून किल्ल्याच्या महादरवाज्यात आले. आता जवळ आले, आता त्यांचा मोठा जंगी सत्कार होणार. विजय मिळवला होता, पण दृश्य वेगळं होतं. मासाहेब जिजाऊ दारात उभारल्या नव्हत्या. शहाजीराजे तडक घोड्यावरनं खाली उतरले, धप 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 पावले टाकत आत गेले. मासाहेबांच्या कक्षेत गेले आणि जिजाऊंना विचारलं, का हो तुम्हाला आमचा पराक्रम आवडला नाही, तुम्हाला आमचा विजय आवडला नाही? जिजाऊ तुम्ही आम्हाला औक्षण करायला किल्ल्याच्या महादरवाज्यात आला नाही. जिजाऊंनी एकदा शहाजीराजांकडे बघितलं. शहाजीराजे कुठला पराक्रम, कोणासाठी होता? परक्यांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता तो. शहाजीराजे हाच पराक्रम तुम्ही जर स्वराज्य निर्माण करण्यासाठी केला असताना, ही जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाज्यात काय तुम्हाला ओवाळला ओवाळणीचं ताट घेऊन भातोडीच्या रणांगणात आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे, एवढं स्वप्न दिले. हे ठिणगी पेटणं महत्वाचं आहे मनात. ही पहिल्यांदा ठिणगी शिवनेरीवरती आल्या,
शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला, पुण्याला गेल्या, पुण्यात राहिल्या. पण तुम्हाला माहिती आहे, रायारावानं पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवायच्या ऐवजी गाढवाचा नांगर फिरवला होता. ते पुणे शेती करणं अशुभ होतं. एक आईशा राजाची गरज होती की या शेतीला कोणीतरी चांगला दर्जा देईल. मासाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला. पुणे अध्यात्माची, विचारांची, संस्कृती, शिक्षणाची सगळ्यात मोठी नगरी झाली मासाहेब जिजाऊंच्या पुण्याईमुळं. पण त्या क्षणी मासाहेबांना वाटलं मन खचलेले आहेत. खचलेल्या मनावरती संस्कार करायला श्रीकृष्णाने भगवद्गीता वाचवली, वाचून दाखवली. या खचलेल्या शरीराला संस्कार करण्यासाठी मनावरती काहीतरी संस्कार मग वाचून दाखवलं पाहिजे. त्या थेट आळंदीला आल्या. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी त्यांनी इतर सर्व लोकांमध्ये वाटली. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. त्या तिथून थेट देहूला गेल्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात त्यांनी दर्शन घेतलं आणि तुकोबारायांना सांगितलं, स्वराज्य उभं करायचं स्वप्न बघते, माझ्या पाठीमागं तुम्ही माणसं तयार करा. जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनातून पाईक तयार केले. तुम्हाला माहितीये, तानाजी मालुसरे यांच्या सोबत जो शेलार मामा गेला होता ना, तो देहू पासून 10 किलोमीटर अंतरावरती असलेला शेलारवाडीचा तो कधीतरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात गेला असेल, कधीतरी कीर्तन ऐकलं असेल आणि त्यांच्या कीर्तनातून स्वराज्याचे पाईक तयार झाले असतील. प्रबोधन फार महत्वाचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपलं वाचणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जिजाऊंनी आपल्याला लढायला शिकवलं, स्वराज्य निर्माण करायला शिकवलं. स्वराज्य, स्व म्हणजे काय? माझं राज्य. इथं जन्माला प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं राज्य आहे, माझं आहे, माझ्यासाठीच लढावं लागेल. तसं जसं तुम्ही स्वराज्यासाठी मासाहेब जिजाऊंनी, शिवाजी महाराजांनी ध्यास घेतला ना, तसं स्वतःच्या नोकरीसाठी हे माझं आहे, मला मिळवायचं आहे आणि मी माझ्या बापाच्या गुलाल लावूनच खांद्यावरती मोकळा होईन, हे साधं स्वप्न मनाशी बाळगणं फार महत्वाचं. साधं. अहो काय लागतं? आमची लोक म्हणतात आमची परिस्थिती नव्हती, पप्पांकडे आयफोन नव्हता आमच्या. हे जेवढे अधिकारी झालेत ना, यांच्या वडिलांचे मोबाईल माझ्या मते पूर्वी नोकियाचे बटनाचे असतील. काय होतं पूर्वी? अधिकारी झाले ना, एक नंदुरबार जिल्ह्यातला एका सामान्य गावातला पुरुष. स्वप्न किती मोठं असावं स्वप्न. अधिकारी व्हायला गेले. कदाचित यश आलं असेल, अपयश आलं असेल, पण थांबले नाहीत. कदाचित मला अधिकारी होता आलं नसेल, पण माझ्यामुळे इतर माझ्या जिल्ह्यातल्या एकाही पोराचं स्वप्न भंगता कामा नये. परत परदेशी जाताना मायदेशी आले, आपल्या गावातल्या पोरांना उभा केलं आणि कौटिल्य अकॅडमीची स्थापना या मातीमध्ये केली. ते प्रवीण पाटील सर, मगाशी एकाने उल्लेख केला, अत्यंत कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण देणारी आमच्या जिल्ह्यातली एकमेव अकॅडमी आहे. साहेब, गरीबाच्या पोराचं कल्याण करण्यासाठी सुद्धा वाघाचं काळीज असावं लागतं. ते परमेश्वरानं तुम्हाला दिलंय, ते परमेश्वरानं तुमच्या साक्षीनं तुम्हाला दिलंय. पोरांचं कल्याणच होणार आहे. जो माणूस परमात्म्याला भीतो आणि जो माणूस स्वतःच्या कर्मावरती प्रचंड असा विश्वास ठेवतो ना, तोच माणूस स्वतःचं अस्तित्व खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने उभा करतो. कर्मावरती विश्वास असला पाहिजे स्वतःचा. एक पोरगा होता, त्यानं सहज एका भविष्य बघणाऱ्या एखाद्या महाराजाला विचारलं, का हो तुम्ही लय सांगता देव देव असतो, सांगा ना देव कसा भेटतो? आता देव भेटायचा म्हणल्यावरती एकतर मरावं लागतं. शॉर्टकट एकच पर्याय येतो, देव कसा भेटतो? महाराज म्हणले, अरे लगी भेटतो. सांगा ना कसा भेटतो? असं उद्या सकाळी 5 वाजता पहाटे आंघोळ न करता आपल्या जवळच्या तलावापाशी ये, तुला सांगतो देव कसा भेटतो. हा गड्याला उद्या सकाळी डायरेक्ट देवाबरोबर कॉन्टॅक्ट आहे आपला. आंघोळ करूनच आला, येताना देवाला भेटायचंय. महाराजांच्या जवळ आला. हो तुम्ही सांगितलं होतं देव भेटणार आहे. हो मी म्हणलो ना, पण देव भेटण्यासाठी तुला या तलावाच्या थोडंसं आत जावं लागेल. हा ठीक आहे ना, देव भेटणार आहे म्हणल्यावरती काय विषयच नाही. तो तलावाच्या थोडंसं आत गेला, पाणी कमरेपर्यंत आलं. अहो कुठं आहे देव? अरे इतक्या लवकर थोडं भेटतो रे. महाराज म्हणले, अरे थोडासा पुढे आतो. महाराज जवळ होते, पाणी छातीपर्यंत आलं.
अहो महाराज कुठे देव? अरे थोडं पुढे हो ना, दिसेल देव. थोडस जवळ गेला, पाणी नरडापर्यंत आलं. अहो महाराज कुठे देव? अरे थोडस पुढे हो, डुबकी मार, दिसेल ना देव तुला. थोडस पुढे गेला, पाण्यामध्ये डुबकी मागायला वाकला. त्या क्षणी महाराज जवळ गेले, तोंड धरलं, पाण्यामध्ये दाबून धरला. सैरा ओरा लागला, जीवसाठी गुदमरा लागला, ओरडू लागला, वाचवा वाचवा वाचवा. 2 मिनिटं धरला, पाण्यातनं बाहेर काढला. मासा का पावा तसा कापायला लागला. देवाला भेटायचं होतं, डायरेक्ट पाठवायचं नव्हतं म्हणला. हा मेलो असतं तर. अरे ते जाऊ दे रे. महाराज म्हणाले खरं सांग, पाण्यात गेल्यावरती तुला काय वाटलं? काय पाहिजे होतं? पैसा, बंगला, देव? देव पाहिजे होता? नाही नाही नाही. काय पाहिजे होतं? फक्त श्वास पाहिजे होता. पाण्यात गेल्यावरती मला फक्त श्वास पाहिजे होता. अरे होय, पाण्यात बुडल्यावरती तुला ज्या तीव्रतेनं आणि ज्या तत्परतेनं श्वासाची गरज भासली ना, त्याच ताकदीनं तू ज्या दिवशी देवावरती विश्वास ठेवून देवाला साक्षी मानशील ना, त्या दिवशी देव तुला प्रसन्न होईल. फक्त श्वासाची जेवढी गरज भासली ना, तेवढी देवाची गरज भासली पाहिजे. अधिकारी व्हायचंय, खांद्यावरती 4 स्टार 3 स्टार लावायचे आहेत ना, वेडे व्हा. वेडे जग घडवतात आणि शानी लोक घडवलेल्या जगाचा इतिहास वाचत बसतात. वेडे होऊन जा. एकटेच पुस्तक घ्या, लांबच्या डोंगरावरती जाऊन अभ्यास करा. लोक म्हणतील वेडा आहे, म्हणू द्यात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा संदर्भ, सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे एकटेपणा. एकांत. एकांत ज्या माणसाला मिळतो त्याला सिद्धी प्राप्त होते. एकांत असला पाहिजे. आणि एकांत मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली पाहिजे, मोबाईल नावाचं हे अस्त्र, ज्या शस्त्र झाले ते बंद केलं पाहिजे. मी काल सरांशी बोलताना, मला काय पाहिजे? जे जगात सर्वोत्तम आहे, ज्या सर्वोत्तम गोष्टीसाठी जग सलाम करताना ती गोष्ट मला पाहिजे. इंस्टाग्राम वरती स्टोरी ठेवत बसण्यापेक्षा स्वतःला एवढं घडवा, एवढं मोठे व्हा की जगाने इंस्टाग्रामला तुमची स्टोरी मध्ये मेन्शन फोटो केला पाहिजे. स्वतःला समर्पित केलं पाहिजे. अहो घ्या मोबाईल, अधिकारी झाल्यावरती घ्या. 50,000चा काय घेताय? 2 लाखाचे फोन घ्या. बापानं सुद्धा थटात सांगितलं पाहिजे, माझा पोरगा 2 लाखाचा फोन वापरतोय. पण जी काय ऐश करायची आहे, स्वतःच्या जीवावरती ऐश करायची. बापाच्या जीवावरती कोणी ऐश करतं? स्वतःच्या जीवावरती ऐश करायला अंगामध्ये सामर्थ्याने बळ असणं तितकंच महत्वाचं असतं. एकदा एका गावात स्पर्धा लागली अशीच. गावची लोक म्हणाली, हा डोंगर आहे, ह्या डोंगरावरती सर्वोच्च डोंगराच्या किनाऱ्यावरती वरती कोणी जाईल टेकावरती, त्याचा जंगी सत्कार केला जाईल. आजपर्यंत त्या डोंगराच्या सर्वोच्च टोकावरती कोणी गेलं नाही. का? टोकावरती भूती असतो. काय असतो टोकावरती? भूती असतो. स्पर्धा लागली, 1 लाखाचं बक्षीस ठेवलं. गावातली तरुणी बाज जिगरबाज पोरं आली. त्या पोरांचं बाप सांगायला लागलं, जाऊ नकोस, वरती भूत्या असतो. जो जो माणूस वरती गेला ना तो परत माघारी कधीच नाही आला. जाऊ नकोस वरती, भूत्या असतो. लोक भ्या लागले हो जायला स्पर्धेला. 2 महिने स्पर्धेची जाहिरात केली. 6च विद्यार्थी तयार झाले जायला. आता स्पर्धा भरली, गावात मोठे होल्डिंग लागले, जो डोंगरावरती जाईल, डोंगराच्या माथ्यावरती जाईल ना तो विजेता असेल, 1 लाखाचं बक्षीस मिळेल. का? तर डोंगरावरती भूती आहे. आजपर्यंत जो गेलाय ना तो माघारी कधीच नाही आला. 6 जणांची निवड झाली. अख्खं गाव तयार झालं. गाव सांगायला लागलं, जाऊ नका, वरती भूती आहे, मरचिला, अजून लग्न व्हायचे, थांबा, जाऊ नका वरती. पण 6 ऐकायला तयार नव्हते. नाही जायचंय. अरे जाऊ नका, जो जो केलेला वरती तो आतापर्यंत माघारी नाही आलाय, नका जाऊ. नाही नाही नाही. 6 जण म्हणजे जाणारच. 6 जण तयार झाले. स्पर्धा आता चालू होणार. आता स्पर्धेचे सगळे स्पर्धक तो डोंगर चढायला चालू करणार. त्यातला 6 जणातला 1 जण अत्यंत वडिलाचा लाडका होता. ते म्हणला, नको मम्मी मारत्या, कॅन्सल माझं. त्यानं माघार घेतली. उरले 5 जण. 5 जणातला एकाचा वडील म्हणाला, जाऊ नकोस, बाकीच्याला 2-2 पोर आहेत, तू एकटाच आहेस माझा, कसं करावं? नाही बाप्पा, मी जाणार आहे.
डोंगराच्या माथ्यावरती जाणार आहे. अरे जाऊ नकोस, आजपर्यंत जो वरती गेला ना तो परत माघारी न्हायला नका जाऊ. ऐकले नाही, स्पर्धा सुटली, 5 पोरं डोंगर चढायला चालू झाली. अख्खा गाव सांगत होतो नका जाऊ नका जाऊ, येडेपणा नका करू, वेडे होऊन जाल, वरती भूत्या असतो मरून जाल. ऐकायला तयार नव्हती. 5 पोरं निम्म्याच्या वरती आली. त्यातल्या एकाला वाटलं पप्पा खाल्ला हाक मारा लागल्यात, जर वरती गेलो माघारी नाही आलो तर पाठीमागं काय करायचं. तो म्हणला माघारी गेलेलो बरं. तो माघारी आला. उरली 4 जण. निम्म्याच्या वरती आली, डोंगराच्या निम्म्याच्या वरती आली. त्यातला चौघातल्या दोघांनी पाठीमागं बघितलं. अरे ती दोघं कुठे गेली. म्हणला हे तर काहीतरी आहे. अरे 6 जण होतो, 4घच उरलोय आम्ही आतापर्यंत. भूती आहे भूती आहे. 2 जण माघारी पळत आली. वरती गेलो, पाठीमागची 2 गायब झाली. आम्ही 4घच उरलोय. माघारी पळत आली. उरली 2 जण. डोंगराच्या निम्म्याच्या वरती आला, जवळ आला तसा 1 जण पाठीमागं बघितला आणि पाठीमागं बघता बघता त्याचा तोल गेला, खाली पडला. ते म्हणलं नाही, भूतानं पाय धरलाय, आता मारून टाकतोय, वरती जायचं काही काम नाही, चला मागं. मागची सगळी लोक ओरडत होती वर भूते भूते. 2 जण माघारी पळत आलेत, तू सुद्धा ये. तो सुद्धा भिवून पाठीमागं पळत आला. एकटाच पुढे चालत गेला डोंगराच्या टोकावरती गेला. विजयी झाला. गावानं जय जयकार केला. अखंड गावात गुलाल लावला. अरे आजपर्यंत टेकडीवरती जायचं धाडस कोणी केलं नव्हतं. हा पहिला पोरगा होता जो टेकडीच्या सर्वोच्च ठिकाणी गेला होता. खाली आलं, डोक्यावरती घेतला, नाचवला, गाजवला, गावात गुलाल वाटला. सगळेजण विचारत होते अरे काय झाले कसा गेलास, सांग ना, भीती नाही का वाटली तुला. हा गप. अरे सांग ना, भीती नाही का वाटली. अरे घाबर नाहीस, भूत दिसलेत. हा गप. अरे आम्ही खाल्लं ओरडत होतो जाऊ नको तरी सुद्धा गेला. हा गप्प. 1 जण वयस्कर आजोबा जवळ गेले, त्यानं पायच धरले आजोबांनी त्याचे. अरे सांग ना, वरती कसा गेलास. गप. अरे सांग कसा गेलास. तसा 1 जण जवळ आला. ओ आजोबा काय ओरडताय. तो बाहेर आहे जन्मल्यापासून, ऐकू येत नाही त्याला. बहिरे होऊन जा. जग सांगेल MPC करू नको, जुगार आहे, बहिरे व्हा. जुगार खेळायचीच आपल्याला आवड आहे म्हणायचं. बहिरे व्हा. यशावरती पोहोचायचं ना, सरळ बहिरे व्हा. कान बंद करा. जी माणसं बाकीच्याच ना ऐकता फक्त स्वतःच ऐकतात ना, जगच त्या माणसाच्या कपाळावरती गुलाल लावून मोकळा होतो. पहिल्यांदा स्वतःच ऐकायला शिका. बहिरे होऊन जा. जग काही सांगेल, काही बोलेल, स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःच्या विजय कौशल्यावरती विश्वास ठेवा. प्रत्येकाला ईश्वरानं काही ना काहीतरी नवीन देणगी दिलेच, प्रत्येकाला दिले. त्या कलेचा उपयोग करायला शिका. प्रत्येकाला दिले, पण यासाठी पाठीमागं कोणीतरी थाप टाकणं असणारं फार महत्वाचं असतं. एकदा मासाहेबांनी पुण्यात मोहीम काढली. जो कोणी रानटी जनावराची शिकार करेल त्याला मला आणून देईल, त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. तरणीबाज जिगरबाज पोरं पुण्यातली जनावरांना पकडायची, शिकार करायची, मासाहेबांना दाखवायची, सोन्याचं कडे मिळवायची. एके दिवशी असं एका पोरानं शिकार केली आणि सायंकाळी जनावरांचं धड घेऊन तो किल्ल्याच्या महादरवाज्यात आला आणि किल्ल्याच्या पहारेकराला म्हणाला, अय पहारेकर म्हणले अरे बोल ना, अय मासाहेबांना भेटायचं आहे. असं काय काम काढलास. मासाहेब झोपल्या जाता सकाळी. नाही मला मासाहेबांनाच भेटायचं आहे. अरे झोपल्यात मासाहेब, रात्रीचं 2 वाजल्यात, सकाळी मला काय माहिती नाही, मला आत्ता मासाहेबांना भेटायचं आहे. हा सगळा दंगा ऐकून मासाहेब जिजाऊ जातीनं बाहेर आल्या. मासाहेबांनी विचारलं दरवाजा उघडा. दरवाजा उघडला. ते पोरग तरणे बांड जनावराचं धड घेऊन आलं होतं. मासाहेबांनी विचारलं काम काय काढलास. अहो काय नाही, तुम्ही म्हणाला होता जो कोणी जनावरांचा शिकार करून धड आलेला त्याला सोन्याचं कडं भेट म्हणून द्याल. ह्या काय मासाहेब जनावर आणलेच नव्ह. अरे बाबा, मासाहेब म्हणाला सकाळी आला असतास तर तुला काय सोन्याचं कडं मी भेट दिलं नसतं. तस ते पोरग सर करणं मागं सरलं. मासाहेब सोन्याचं कडं घ्यायला नाही आलो. मासाहेब तुमचं सोन्याचं कडं नको. मासाहेब ह्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवरती पडावं यासाठी आलो. मासाहेब सोन्याचं कडं नको. मासाहेब जवळ गेला, त्या पोराच्या पाठीवरती थाप टाकली आणि मासाहेबांनी विचारलं नाव काय रे तुझं.
मासाब म्या तानाजी मालुसरा उमरडगावचा जी तो ताना तेव्हापासनं मासाहेबांच्या सोबत राहिला. तो शिवाजी महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत, कोंढाणा लढवेपर्यंत मासाहेबांचा ताना शेवटपर्यंत साथीदार म्हणून राहिला. एक कौतुकाची थाप एखाद्या माणसाला तानाजीचा तानाजी मालुसरे बनवू शकते. एक कौतुकाची थाप एखाद्या माणसाला इतिहासात नोंद कापलं नाव करू शकते. तर सरांनी दिलेली कौटिल्य अकॅडमीची एक थाप तुम्हाला अधिकारी का नाही बनवणार? हे सारं ऐकायला भारी वाटतंय. हे ऐकल्यावरती अनेकांना प्रेरणा मिळते. पण काय काय लोकांना वाटतं नाही ना, संधीच येत नाही आमच्याकडं. संधी 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 काय असते हो? संधी काय असते? संधी. डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जन आहेत. विठ्ठल लहाने एका ठिकाणी म्हणतात, संधी म्हणजे काय? प्रत्येकाच्या आयुष्यात संधी एकदा येते. प्रत्येकाच्या एकदाच येते. संधी दार ठोठावते, आपण शांत झोपलेलो असतो. संधी परत दरवाजा ठोठावते, आपण शांत झोपलेला असतो. संधी परत येते, परत दरवाजा ठोठावते, आपण शांत झोपलेला असतो. पण एकदा का संधी निघून गेली, परत संधी माघारी येत नाही. माघारी याचं स्वप्न सुद्धा बघत नाही. जागे व्हा, आत्ता जागे व्हा. संधी आपल्या दारात ताट ओवाळणीचं घेऊन उभे. दार उघडायला शिका, संधीला आत्मसात करायला शिका. एकदा का संधी निघून गेली की आयुष्याची राख होऊन जाते. संधी निवडायला शिका. तुम्हाला माहिती आहे आयुष्यात संधी कधी येते? इंग्लंडमध्ये खेळ चालू होता. एक महिला होती, फार सुंदर सुंदर कौशल्य करायची. तिचा तो अभिनय बघितला, अनेक लोक टाळ्या वाजवायची. विनोदी अभिनेत्री होती. विनोद चालू होता, मुलगा समोर बसला होता, विनोद करत होती, जोक करत होती. तिचा तो अभिनय बघितला, लोक टाळ्या शिट्ट्या वाजवू लागली आणि मध्येच ती चक्कर येऊन पडली. 1 मिनिट झाला, 1.5 मिनिट झाला, प्रेक्षकांना वाटलं ऍक्टिंग असेल, विनोद करत असेल, पण नाही, उठायला तयार नव्हती. 2 मिनिटं झालं, 3 मिनिटं झालं. शेवटी प्रेक्षक वर्गातला तिचा मुलगा उठला, ताड 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 करत गेला, जवळ गेला, आईला उठवलं. आई उठायला तयार नव्हते. आईला खांद्यावरती उचलून घेतलं, पाठीमागं ओढत नेलं. आई उठ ना, आई उठ. आई उठायला तयार नव्हती. तोपर्यंत प्रेक्षक वर्गातनं आवाज चालू झाला, आम्ही पैसे देऊन आलेत, या शोचा आम्ही पैसे मोजलेत, नाटकी बंद करा, शो दाखवा आम्हाला, आम्हाला अभिनय बघायचा आहे. आई उठ, लोक मारतील, आई उठ. आई उठायला तयार नव्हती. जवळ गेला, आईला पाणी पाजला. लोक ऐकायला तयार नव्हती. आईला तिथंच सोडलं. स्टेजवरती आला, रंगभूमीवरती आला. आजपर्यंत रंगभूमीवरती कधी पाय सुद्धा ठेवला नव्हता. आला, उभा राहिला, आईचं नाम स्मरण केलं आणि विनोद सांगायला चालू केला. हास्य पेटवली, त्याचे ते विनोद, त्याची ती कलाकृती बघितली, अंगचे गुण बघितलं. अखंड सभागृह आनंदित झालं, टाळ्या शिट्ट्या वाजल्या. तो पोरगा पुढे जाऊन जगातला सर्वात मोठा विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिन म्हणून तुमच्या माझ्या समोर उभा राहिला. संधी आईला उठवत बसला असता, रडत बसला असता, हा जगातला सर्वात विनोदी अभिनेता म्हणून तुम्हाला आम्हाला मिळाला नसता. संधीवरती स्वार होणं महत्वाचं आहे. अभिमान बाळगा, आपले बाप आपल्यासाठी उभा राहतात. अभिमान बाळगा, आपल्या बापानं आपल्यासाठी कष्ट हा एकमेव पर्याय ठेवलाय. कष्ट का माहितीये? बघा ना, मोठ्या लोकांची लोक कुठं बघितलेत तुम्ही अधिकारी पदावरती? नाही. ज्या पोराची नाळ मातीशी जोडलेली असते ना, तेच पोरग तुम्हाला आज फेट्यामध्ये अधिकारी म्हणून बनलेलं दिसेल, ज्याची मातीशी नाळ जोडलेली असते. झोकून द्यायला शिका, स्वतःला झोकून. रडत बसू नका. पॉवर या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे पॉवर. पॉवर मिळवायला शिका. कधीतरी एअरपोर्ट वरती जावा, सहज उभा राहा. विमान जायच्या अगोदर एअरपोर्ट वरती आपल्याला जर फॉरेन ट्रिपला जायचं असेल तर किती तास अगोदर जावं लागतं? 3 तास. किती तास? 3 तास. आपण बघितलं असेल, जाऊन रांगेत उभा राहायचं, ते तिकीट घ्यायचं, चेक करायचं, परत बसायचं, विमानाची वाट बघायची. एक जण येतो,
विमान जायच्या अगोदर 10 मिनिटं गाडीतनं उतरतो, थेट VIP लाईन मधनं आत जातो, विमानात जाऊन बसतो. दॅट इज द पॉवर. ही पॉवर महत्वाची आहे. सर्वसामान्यांना या जगात किंमत नाही. ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे पदाची पॉवर आहे, लोक त्या पदाला अभिमान देतात, त्या पदालाच स्वागत करतात. कधीतरी टोल नाक्यावरती आपली गाडी घेऊन जावा. टोल नाही भरला की आपली गाडीच सोडत नाहीत. मग तिथं सांगावं लागत नाही मी रील स्टार आहे म्हणून. डबल दंड घेतात. तुम्ही किती मोठे असा मग. पण एखादा IPS अधिकारी गाडीतला जाऊ द्या, एखादा मेजर असू द्या, एखादा पोलीस असू द्या, डोक्यावरती अंगावरती वर्दी आणि टोपी असू द्या, काच खाली करू द्या, टोल नाक्यावरचा कर्मचारी सुद्धा जय हिंद म्हणतो. पॉवर. ह्या एका ताकदीसाठी आणि फार लोक कारण देतात. कारण द्यायचं बंद करा. पहिलं बंद करा. कारण देण्या पलीकडे आपल्याला काही जमत नाही. आपण म्हणतो परिस्थिती नव्हती त्यामुळे मला मोठं होत आलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात काय होतं? रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करायचे बाबासाहेब. रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास केलाय. पुस्तकं नव्हती, मित्राचे पुस्तक आणून त्यांनी अभ्यास केलाय. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर बोर्ड आहे. शतकातले सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर BR आंबेडकर. शतकातले. रामजी बाबा वडील होते, लहान होते. भीमराव मॅट्रिकच्या परीक्षेला परळच्या चावीत आले, अभ्यास करायला लागले. काय असते एखाद्या बापाची भूक. आई आली नव्हती. भीमरावांचे वडील स्वतः स्वयंपाक करायचे, भीमरावांना खायला द्यायचे. भीमराव परीक्षेला जायचे. एका दिवशी रामजी बाबांनी स्वयंपाक केला. भीमराव परीक्षेला गेले, माघारी आले. बाबा भूक लागले. हो भीमराव. रामजी बाबा म्हणाले, भीमराव आलास, हात धो, जेवायला बस. हो बाबा. हात धुतले. बाबासाहेब जवळ गेले. बाबासाहेबांनी विचारलं, बाबा तुम्ही नाही का जेवणार? आणि भीमरावांचे वडील म्हणाले, रामजी बाबा नाही, तुम्ही पहिल्यांदा जेवून घ्या, मग मी जेवतो. भीमराव तुमचं जेवण महत्वाचं, उद्या परीक्षा आहे. हो. जेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, आंघोळ केले. बाबासाहेब परीक्षेला दिले. परीक्षा देऊन माघारी आले. विचारलं वडिलांनी, जेवणार? हो. जेवण तयार केले. लगेच हात धुवा, जेवायला बसा. आणि भीमरावांनी विचारलं, बाबा तुम्ही नाही का जेवणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणाले, मला भूक नाही, तू जेवून घे. जेवण केलं. अभ्यासाला बसले. निघून गेले. तिसऱ्या दिवशी पेपर दिला, माघारी आले. बाबा म्हणाले, रामजी बाबा जेवणार का? हो. अरे बस, स्वयंपाक तयार करतो, लगेच जेवायला बस. भाकरी केली रामजी बाबांनी, आपल्या पोराला वाढलं. त्यावेळी भीमराव म्हणाले, बाबा 3 दिवस झालं बघतोय, रोज येतो, तुम्ही मला जेवायला वाढतात, पण बाबा मी जेवल्यानंतर या टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही. बाबा तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? त्यावेळी रामजी बाबा म्हणाले भीमरावांना, भीमराव ह्या भाकरीनं माझी भूक नाही भागणार. भीमराव तू एवढा मोठा हो, एवढा मोठा हो की तुझं ते मोठं पण बघून माझ्या पोटाची आयुष्याची भूक भागली पाहिजे. भीमराव मोठा हो. परळच्या चाळीत त्यांचा मोठा सत्कार ठेवला होता. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर मोठे लेखक त्या गुणगौरव सोहळ्याला परळच्या चाळीमध्ये उपस्थित होते. तुम्हाला माहिती आहे, मगाशी PSI सरांनी सांगितलं की पुस्तकं वाचा, पुस्तकानं मस्तक सुधारतं. कसं मस्तक सुधारतं? कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक पुस्तक भेट म्हणून दिलं. त्या सत्कार समारंभात आतापर्यंत त्यांची कुणाची ओळख झाली नव्हती, बाबासाहेबांची कधीच नाही. पुस्तकाच्या व्यक्तिमत्वाची कधीच फारशी ओळख झाली नव्हती. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी बाबासाहेबांना पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं, गौतम बुद्ध. बाबासाहेबांनी ते गौतम बुद्ध वाचले, मन परिवर्तन झालं. शांत राहायला शिकले, संयम, पण समाजाच्या प्रति कृतज्ञता बाळगायला ते शिकले. तुम्ही किती मोठे व्हा, पण ज्या मातीनं तुम्हाला मोठे केले ना, त्या मातीला मरेपर्यंत विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आम्हाला शिकवतात. त्याचा पुरावा काय? बाबासाहेब लंडनला गेले, परदेशी बरेच दौरे केले, पण माघारी महाराष्ट्रात आले. इथल्या लोकांसाठी आले, तिकडे सेट नाही झाले.
आता क्रिकेटर झालो, लंडनला सेट होतो, इथं कमवलंय सगळं. नाही, परत येण्याची प्रोसेस पाहिजे. उगप खर्ची पडला होतो तानाजी बाजी, काय माती माती करत बसला. उगच नेसरीच्या खिंडीमध्ये माझे प्रतापराव गेले. का, कोणासाठी? तुझी पोरं आता नाही राहणार या जगात. ती गेली माती सोडून भुर्र परदेशात. मातीची जाण असणं महत्वाचं आहे, जाण. बिरसा मुंडा, झाडांची, पाण्याची, माझ्या जातीची खऱ्या अर्थानं नस जिवंत राहिली पाहिजे, यासाठी त्या माणसानं शेवटपर्यंत लढणं स्वीकारलं. लढणं. स्वतःचा विचार केला असता तर महापुरुषांच्या यादीत त्यांचा फोटो सुद्धा कुणी ठेवला नसता. आज सर्वोच्चतेचं प्रमाण म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थानं उद्धार त्यांच्या मार्गदर्शनातून झाला. बाबासाहेब कोळसा मंत्री होते. मी का सांगतो हे? परत येण्याची प्रोसेस का पाहिजे? कोळसा मंत्री होते. ब्लॅक डायमंड सिटी कुठली महाराष्ट्रातली? चंद्रपूर. वणी नावाचं एक गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बाबासाहेब त्या वणीपाशी आले आणि एका कोळसा काढणाऱ्या कर्मचाऱ्याला विचारलं, मला ते बघायचं आहे, कोळसा कसा काढला जातो. कर्मचारी म्हणाले, बाबासाहेब तुमचं वय झालंय, नका जाऊ खाली, खाली फार फार उष्णता असते बाबासाहेब, तुम्ही होरपळून जाल, तुम्हाला सवय नाही या गोष्टीची. नाही, मला बघायचं आहे कोळसा कसा काढला जातो, ते कर्मचारी कसे काम करतात. सेवा म्हणजे काय हे त्यावेळी शिकवलं. बाबासाहेब खाली गेले, 200-300 फूट खाली गेले, कोळसा कसे काढतात ते बघायला लागले. जवळ गेले, एक वयस्कर माणूस हातामध्ये कुऱ्हाड घेऊन, ते कुदळ घेऊन कोळसा खणायचं काम करत होते. बाबासाहेब जवळ गेले, अरे तुला दम नाही का भरत? मी मगाचपासून आलोय, माझा दम भरतो इथं. बाबा लाडानं म्हणायचे बाबासाहेबांना, बाबा भीमराव तुम्ही अधिकारी, मंत्री, हो पैशासाठी, पोटासाठी, या भुकेसाठी काम करावं लागतं. बाबासाहेब थोडंसं पुढे गेले. एक 8 महिन्याची पोटूशी माई माऊली कोळसा खणत होती. चेहऱ्यावरती प्रचंड नैराश्य आलं. बाबासाहेब जवळ गेले आणि बाबासाहेबांनी त्या माऊलीला बघितलं. ए माऊली, अगं पोटोशी आहेस, 8 महिन्याची, त्या बाळाचा विचार कर, कोळसा काय करत बसलेस. बाबासाहेब, काम नाही केलं तर पैसे नाही येणार, आणि पैसे नाही आलं तर पोटातल्या बाळाची भूक सुद्धा नाही भागणार, त्यासाठी काम करते. कोळसा मंत्री होते बाबासाहेब. माघारी आले, घरी गेले नाहीत, थेट मंत्रालयात गेले आणि पहिला आदेश काढला, गर्भवती स्त्री असली तर तिला 4 आठवडे अगोदर आणि 4 आठवडे नंतर पगारी सुट्टी जी मिळते ना, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. सेवा देणं फार महत्वाचं आहे. लोक अस्पृश्य म्हणत होते, जवळ शिवून देत नव्हते. नाही, तुमचा स्पर्श चालत नाही बाबासाहेबांना म्हणायचे. वर्गातनं बाहेर काढलं, हुशार होते तरी. एका दिवशी आईला विचारलं बाबासाहेबांनी, आई अस्पृश्यता म्हणजे काय ग? आई, या लोकांना आपला स्पर्श का चालत नाही? आई म्हणाली, बाबा कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलं असेल. भीमाई म्हणाली बाबासाहेबांची आई, बाबा भीमा, कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलं असेल, या लोकांना आपला स्पर्श चालत नाही. मग असं आई, मी या देशातलं एवढं मोठं पुस्तक तयार करणार की त्या पुस्तकामध्ये सर्वांना समान दर्जा आणि समान संधी दिली जाईल. भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यासाठी. हे त्याग, हे बलिदान, हे समर्पण, या समर्पणातच तर खऱ्या अर्थाने हिरे घडतात. मातेसाठी बलिदान दिली ही माणसं घडतात. पण पहिल्यांदा ज्या मातीतनं अधिकारी झालोय ना, अधिकारी का झालो हे पहिल्यांदा कळालं पाहिजे. अधिकारी होणं सोपं आहे, पण तिथनं पुढची जी नोकरी आहे ना, हे प्रामाणिकपणे करणं फार अवघड आहे. मला वाटतं सर, येणाऱ्या 3 वर्षात अधिकारी फार जन्माला येतील, पण पुढच्या 3 वर्षात एखाद्या तरी तुकाराम मुंडे साहेब या नंदुरबारमधनं तयार झाले. ज्यांना खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाला सॅल्यूट, सर्वसामान्य माणसाला करू वाटला पाहिजे. आपलं जगणं एवढं असलं पाहिजे. किती कमवाल हो, किती कमवाल. लोक म्हणतात खुर्चीची आग फार गरम असते. किती कमवाल, किती आणि किती घेऊन जाणार आहे. ठेवायचं येत आहे,
गेल्यानंतर आपली संपत्ती किती मोजत नाहीत. आयुष्यात जे करून ठेवलं सन्मानाचं चिन्ह आणि समाजाने दिलेला गौरव, मरेपर्यंत संपत्ती नाही, माणसाचं नाव जिवंत राहतं. पहिल्यांदा नावासाठी काम करायला शिका, नावासाठी स्वतःला झोकून द्यायला शिका. जे जे आले ना, अहो प्रत्येक वेळी प्रत्येकाला नवीन ईश्वरानं काहीतरी देणगी दिली, प्रत्येकाला दिली. कोणी तबला वादक आहे, कोणी सुरपेटी वादक आहे, कोणाला उत्तम अभिनय येतो, कोण चांगलं पळू शकतो, कोण उत्तम गाऊ शकतो, कोण सर्वोत्तम प्रबोधन करू शकतो. प्रत्येकाला दिले, फक्त त्याच्यावरती कमांड पकडता आली पाहिजे. शिवाजी गायकवाड नावाचा एक मुलगा होता, नाव माहिती असेल तुम्हाला. पुण्यात होता, परिस्थिती गरीब होती, हमाली करायचा, पोती उचलायचा, न्यायचा, ठेवायचा. एके दिवशी यांची बदली झाली. वडील आपल्या शिवाजी गायकवाडला घेऊन बेंगलोरला स्थायिक झाले. परीक्षा दिली, परिवहन महामंडळामध्ये लागला, अभ्यास करू लागला, सिलेक्शन झालं, कंडक्टर म्हणून नोकरी लागली. रोज उठायचा, ते तिकीट हातात घ्यायची मशीन घ्यायचा, बसमध्ये चढायचा, तिकीट काढायचा. पण सगळ्या कंडक्टर पेक्षा याची नजाकत वेगळी होती. हा जवळ जायचा, ती मशीन 2 बोटावरती वरती फिरवायचा आणि मग तिकीट काढायचा. लोकांना फार आवडायचं. लोक या शिवाजी गायकवाडच्या बसमध्ये बसायला गर्दी करायचे. जायचं नसेल तरी गर्दी बसमध्ये जाऊन बसायचे. का? अरे फार भारी तिकीट काढतो तो, 2 बोटावरती अशी मशीन फिरवतो आणि मग तिकीट काढतो. शिवाजी गायकवाडच्या बसला फार गर्दी व्हायला लागली. एके दिवशी सिनेसृष्टीतले फार मोठे दिग्दर्शक त्या बसमध्ये येऊन बसले. नेहमीप्रमाणे शिवाजी गायकवाड आपल्या बसमध्ये आला, तिकीट घेतली, तिकीट काढायला लागला. तिकीट जवळ गेला, त्या अभिनेत्याच्या दिग्दर्शकाच्या जवळ गेला, तर ती मशीन अशी फिरवली आणि हातात तिकीट घेतलं. एका हातात पैसे घेतला आणि दुसऱ्या हाताने नजाकतीला तिकीट दिलं. त्याचा तो अभिनय, ती नजाकत बघितली आणि फार भारावून गेला दिग्दर्शक. त्या पोराला बोलवलं. शिवाजी नाव तुझं? हो. चित्रपटामध्ये काम करशील? अभिनयाचा गुण नव्हता, गुणधर्म नव्हता. चित्रपटामध्ये काय करायचं आहे? काय नाही, एक लहान भूमिका आहे, करशील का? हो. पैसे किती? एका भूमिकेचे मुलात मी तुला 30,000 रुपये देईल. ते पगार त्यांना 8,000 रुपये होता. म्हणलं बरं आहे. पहिला अभिनय केला, दुसरा अभिनय केला, तिकीट काढायचा. तिकीट काम करून, महावितरणमध्ये काम करून, महापरिवहन महामंडळामध्ये नोकरी करत करत अभिनय करू लागला. अभिनयानं अनेकांना त्याला भरून सोडलं, अनेक चित्रपट काढले. जगत जेता चित्रपट सृष्टीतला अभिनेता झाला, अनेकांनी टाळ्या वाजवला. तो शिवाजी गायकवाड, तिकीट काढणारा, तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून रजनीकांत चित्रपट सृष्टीतला मोठा अभिनेता झाला. कधी तुमच्या समोर एखादा दिग्दर्शक येईल माहित नाही, पण तो अभिनय विचारणार नाही. प्रवीण पाटील सर नावाचा एखादा दिग्दर्शक तुमच्या जवळ येईल आणि तुमच्यातलं कौशल्य शोधून काढेल, तुमच्या आयुष्याचा चित्रपट निर्माण करून देतील. फक्त त्यांच्यासोबत उभा राहा. कौटिल्य अकॅडमीची स्थापनाच यासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे, सर फार काल रात्री मला सहज बोलताना गाडीत म्हणाले, दादा पैसे कमवणे हा माझा भाग नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 तरी कलेक्टर माझ्या हातातनं तयार होत, एवढं माझं फक्त स्वप्न. किती छोटं स्वप्न असावं एखाद्या माणसाचं. कलेक्टर व्हावेत का कधीतरी रस्त्यातनं जात जावा. अधिकारी झालात, आता तुम्ही आर्मीमध्ये भरती झालात, कधीतरी जावा. गावची लोक तुमची आठवण नाही काढणार. गावची लोक म्हणतील, हे 2 वर्ष झालं पळत होतं, 3 इंच छाती आधी गेली, आत्ता कुठं भरती झाली. गाव म्हणणार, पण गावातला एक माणूस म्हणणार, त्यानं तुम्हाला शिकवलेलं असेल. तो गुरु म्हणणार, हे सुदर्शन माझा विद्यार्थी. कुणाचा विद्यार्थी आहे? माझा विद्यार्थी आहे. होय, हा जो डिवाइस पे ना, तो नंदुरबार मधला, तो माझ्या हाताखाली शिकलाय. गुरु करू शकतो शिष्याबद्दल समर्पण, परिवर्तन, प्रबोधन. गुरु देऊ शकतो तुम्हाला गुरु किल्ली. फक्त अकॅडमी योग्यरित्या, योग्य पद्धतीने निवडली पाहिजे. फार वाईट वाटतं साहेब, मध्यंतरी पेपर फुटला मेडिकलचा, नीटचा पेपर फुटला. आजपर्यंत भारतात लॉटरी कधी फुटली
एवढ्या वर्ष झाली, पण पेपर फुटला. त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची धमक आपल्या मनामध्ये असली पाहिजे. शंडपणे गप बसणाऱ्यांचा इतिहास कधीच जग निर्माण करत नाही. शंडपणे गप बसणाऱ्यांची जग कधीच नोंद घेत नाही. आवाज उठवता आला पाहिजे, व्यवस्थेच्या विरोधात उभा राहता आलं पाहिजे. ही ईश्वरानं तुम्हाला आम्हाला देण्यासाठी दिलेली देणगी आहे. हातपाय सरळ दिलेत ईश्वरानं. ज्याला हात नाही ना त्याला विचारा त्याची किंमत काय असते ते. ज्याला पाय नाही, ज्याचा डोळा गेलाय, ज्याचे अवयव रिकामे झालेत, पण ठामपणे उभा राहिले संकटाच्या छतडाशी. चालता चालता अनेक वाट्यावरती वाट सरू आले, नाही ऐकलेत, यशाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचलेत. का? जे अवयव निकामी झाले ना त्यांच्याकडे लक्ष न देता ईश्वरानं जेवढे शिल्लक ठेवले त्याच्यावरती त्याने हुकूमत गाजवली. प्रचंड मोठी हुकूमत गाजवली. हिकमतीने यश त्याने निर्माण केलं. चालता चालता कधीतरी दगड लागेल. आता दगड माझ्याच का वाटेला म्हणून थांबू नका. सरळ दगडावरती उडा मारून पुढे चालत जावा. चालता चालता एखादा आग लागेल, पाणी अडवईल, नदी अडवईल, सरळ त्या नदीला ओळसा मारा, पुढे चालत जावा. चालता चालता कोणीतरी शिव्या देईल, दगड फेकून मारेल, नावं ठेवील, थांबू नका, पुढे चालत जावा. तुमचं पुढे जाणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे जगातला सगळ्यात मोठा गुरु कोणता? या जगातला मला वाटतो सर्वोत्तम गुरु जर कोण असेल तर तो अपमान. काय? अपमान हा जगातला सर्वोत्तम गुरु आहे. ज्या माणसाचा अपमान केला ना तोच पेटून उठला, जिद्दीचा पेटून उठला. मला माहिती आहे आमच्या इथे कोल्हापूर जिल्ह्यात बिरुदेव डोने नावाचा एक धनगर समाजातला एक मुलगा, आई वडील धनगर, बिरुदेवला पुण्याला शिक्षणाला घातला. वडिलांनी जमीन विकून मोबाईल दिला. मोबाईल वरती युट्यूब वरती परीक्षा बघू लागला, एमपीएससी यूपीएससी ची तयारी करू लागला. मोबाईल हरवला. हा बिरुदेव पोलीस स्टेशन मध्ये गेला. साहेब, वाघुलीच्या पोलीस स्टेशन मध्ये, साहेब मोबाईल हरवलाय, माझी कंप्लेंट घ्या ना. साहेब म्हणणार चल हट, एवढेच काम आहेत का मोबाईल हुडकायचे? बिरुदेव माघारी आला, रडत आला. मोबाईल हरवला होता, वडिलांनी फार हिमतीने घेऊन दिला होता. साहेबांनी हाकलून लावलं मला माघारी आला. मित्रांची पुस्तके घेतली, अभ्यास करू लागला. 2025 चा निकाल लागला. भारतातला पहिला IPS अधिकारी बिरुदेव डोने कोल्हापूरच्या मध्ये जन्माला. ज्यांनी हाकलून लावलं ती माणसं सल्यूट मारायला बिरुदेवच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होती. संकट येणार आहेत, हो दुःख येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला सुद्धा दुःख आली, संकट आली. रडत बसले नाहीत, पाठीमागे फिरू बसले नाहीत. नाही, किती वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं? किती? 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. 20 वर्ष खेळण्यात गेली, 30 वर्षात या माणसानं 750 वर्षाचा अनुभव घेतला. 750 वर्षाचा. तुम्हाला वाटेल खचले, तुम्हाला वाटेल संपले, काही नाही माझ्याकडे. फक्त एका माणसाला डोळ्यासमोर आणा, छत्रपती शिवाजी महाराज. फक्त एका माणसाला. शिवाजी हे नाव कधीतरी उलट करा, ते होतं जीवाशी. सर्वसामान्य माणसाच्या जीवाला बरं वाटावं यासाठी जो माणूस आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत आला त्यांचं नाव शिवाजी. मिर्झा राजा जयसिंगानं तह केला, तहा 23 किल्ले बहाल करावे लागले. सगळे लोक म्हटले संपलंय, डोक्यावरची केस उपडून घेईल, विष पिऊन मरल राजा. काय याच्याकडे उरले? राणा वनातल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांच्या हातात ज्या माणसानं शमशेर दिली आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, त्या शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं. पण संपलं नाही. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक शके नोंद आहे. महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 365. रडत बसले नाहीत. आता काय करू? गरुड झेप घेणं फार महत्वाचं आहे. तुम्ही कावळ्यांची टोळी बघितला असाल, गरुडांची कधी टोळी बघितली नाही. गरुड एकटा उडतो, आकाशात झेप घेतो एकटा. का? तो आकाशाचा राजा आहे. राजा व्हायचा असेल एकटं राहायला शिका, एकांतात जगायला शिका, पावर तयार करायला शिका. पावर. जंगलाचा राजा कोण? बोला कोण?
सिंह. जंगलाचा राजा कोण? सिंह. पण जंगलातला सर्वोत्तम ताकदीचा प्राणी कुठला? हत्ती. मग हत्ती का राजा नाही बरं? सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता, हरिण. मग हा काय राजा नाही बरं? सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. का नाही राजा बरं? वाघच का? वाघाला विचारलं कुणीतरी एखादा, तू का राजा? मला वाटतं म्हणून मी राजा. हे वाटलं पाहिजे स्वतःला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, देव पहाया गेलो देवची होऊन आलो. काय म्हणतात तुकोबाराय? देव पहाया गेलो देवाची होऊन आलो. अधिकारी होण्यासाठी पहिल्यांदा सुरुवात तरी करा. जसं सुरुवात करायला लागाल ना, अधिकारी होऊनच तुम्ही माघारी याल. पहिल्यांदा सुरुवात करायला शिका. पण हे सगळं ऐकलंय तुम्ही, सगळं बराच वेळ झालं बोलतोय. पण हे ज्यांच्यासाठी करायचं आहे त्या माणसांना कधी विसरू नका. ह्या जगात आपण नकारात्मक शक्ती का निर्माण करतो? आपण आपल्या मनाचं ऐकतो. फक्त काय ऐकतो? मनाचं. आपली सगळ्यात जास्त आई वडिलांपेक्षा काळजी घेणारी कोण आहे माहितीये? आपलं मन. मन सांगतं नको जाऊ नकोस, आत्ता पांढरी निम्मी झालेत, सगळेच होतील परत, जाऊ नकोस. मन काळजी घेतं. पण यशस्वी ते होतात जे मनाच्या विरोधात वागतात. तुम्हाला वाटतं अभ्यास करू वाटत नाही, पुस्तक वाचू वाटत नाही, पळू वाटत नाही. कधी मारायचे 700-700चे 4 राऊंड, 1600चा 1 मैदान कधी मारायचं? वाटतं ना. मनाला त्रास द्यायला शिका. दर्द द्या मनाला. त्या एक दिवस उपाशी झोपवा, जेवू नका. शरीराला काही वाटणार नाही, मनाला त्रास होईल. आज बिघडले म्हणणार, जेवणच देण झालंय. ऐकलं पाहिजे याच. मनाला त्रास द्यायला शिका. मनाच्या विरोधात जाऊन काम करा. इतिहास त्यांची नोंद घेतो. जी जी माणसं मनाच्या विरोधात जाऊन त्यांनी काम केलं, इतिहासाने त्यांची नोंद घेतली. आणि अधिकारी क्षेत्रातला सर्वोत्तम दागिना कुठला माहितीये? सर्वोत्तम दागिना अंगावरती घातलेली वर्दी. तुम्हाला माहितीये, आपण म्हणतो जो मुलगा सुंदर दिसतो मुलगी त्याला पसंत करते. चूक. असं आहे का कुठं? जो मुलगा सुंदर दिसतो त्याला मुलगी पसंत करते. चूक. चारित्र्यवान मुलगी ना, चारित्र्यवान मुलगी सर्वोत्तम मुलगा चारित्र्यवान मुलगा पसंत करते. चारित्र्य हा आपला दागिना आहे, सर्वोत्तम दागिना आहे. अहो तुम्ही बघा, एपीजे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ होते भारतीय. तुम्हाला माहिती आहे, कधी एपीजे अब्दुल कलामांच्या समोर जी जी माणसं उभारली असतील ते म्हणले असतील का ह्यांचे केस असेच का वाकडे आहेत, पांढरीच का केस आहेत? नाही. मगाशी IPS अधिकारी आले, आपण काय बघितलं त्यांच्याकडं? त्यांची बॉडी लँग्वेज, पद बघितलं आपण पहिल्यांदा. सौंदर्य दुय्यम गोष्ट आहे, पद प्रथम गोष्ट आहे. त्यांच्याकडे यशस्वी होण्याचा मार्ग आहे ना, तो एकमेव, ती म्हणजे सरकारी नोकरी. लोक म्हणतात सरकारी नोकरीत काय असतं? सारखे लोक म्हणतात सरकारी नोकरी. एक इंस्टाग्रामला रील्स येते असते, एखादा दिसायला कुरूप मुलगा असतो, जाड असतो, उंच असतो, बायको सुंदर असते, कदाचित सरकारी नोकरीत असेल. खाली कमेंट असते त्याला, कदाचित सरकारी नोकरदार असेल, असते कमेंट. तुम्ही बघितलं असाल. सरकारी नोकरीत काय असते? सरकारी नोकरी ती असते 18 विश्वाची दारिद्र्य संपवण्याची ताकद यात सरकारी नोकरीत असते. आपला जन्म गरिबीत झालाय, होऊ द्या. लहानपणे पाण्यात बसायला पैसे नव्हते, नसू द्या. एखाद्या मॉलमध्ये जाऊन चांगले कपडे घेऊ वाटले, आई वडिलांची परिस्थिती नव्हती, नसू द्या. ईश्वरानं गरीब बनवलं, बनवू द्या. लक्षात ठेवा, जन्म गरिबीत झालाय, तुमची चूक नाही. पण बापाचा मृत्यू जर गरिबीत झाला तर त्याच्यासारखी सगळ्यात मोठी चूक तुमची नसेल. बाप अभिमानानं जगला पाहिजे. एखादी वस्तू घ्यायला गेला पैसे नसेल, नसू द्या.
लाज वाटली असेल घेताना शेजारच्या माणसाला मिळाली, मला मिळाली नकू द्या. पण बापानं ज्यावेळी एखादी वस्तू घ्यायला जावं, त्या किमतीकडे न बघता सरळ म्हणावं, पॅक करा, पैसे माझा मुलगा भागवेल. एवढी ताकद म्हणण्याची बापाकडे असली पाहिजे, ती मुलाने निर्माण केली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, हा कायम वाक्य येईल थोड्या थोड्या वेळानं. तुम्हाला माहिती का, प्रत्येकाच्या वाट्याला 2 गुलाल असतात. किती गुलाल असतात? 2. पहिला गुलाल फिक्स आहे, जो परमेश्वरानं दिलाय, जो शेवटचा लागणार आहे. कोणी आहे का जो बिना गुलालाचा जाणार आहे? नाही. जो आलाय त्याला मृत्यू वटळ आहे. पहिला गुलाल फिक्स आहे, जो ईश्वराने दिलाय, परमेश्वराने दिलाय. प्रत्येकाच्या आयुष्यात 2 गुलाल असतात, त्यातला दुसरा गुलाल फार महत्वाचा आहे. हा दुसरा गुलाल आहे विजयाचा, पराक्रमाचा, शौर्याचा, त्यागाचा, आजपर्यंत केला अपार कष्टाचा. हा गुलाल सर्वोच्चतेचा. तुम्हाला माहितीये, इतके मोठे व्हा, अधिकारी बना, नंदुरबारच्या चौकात आपला बॅनर लागू द्या. बॅनरच्या नावापुढे PSI, IPS, फौजदार साहेब असं नाव राहू द्या. आपला बाप चौकात आपल्याला घेऊन उभा राहू द्या. आपल्या बापाने एकदा नंदुरबारच्या चौकात लागलेला आपल्या बॅनरकडे बघू द्या आणि बापानं फक्त एकदाच म्हणू द्या, बास, माझ्या पोरानं आयुष्यात सगळं करून दाखवलं, एका वाक्यासाठी जगा. या दुसऱ्या गुलालासाठी स्वतःला झोकून द्या, समर्पित करून द्या. अनेकांनी तुम्हाला पाठीमागे खेचला असेल ना, अपमान अनेकांच्या वाट्याला असेल. सर्वोत्तम गुरु आहे अपमान. ज्याचा ज्याचा अपमान झाला तीच माणसं यशाच्या पदापर्यंत पोहोचली. वय मॅटर नाही करत, माझं वय संपले, माझं वय लहान नाही. हो, काल परवा क्रिकेट बघितलं असाल तुम्ही. एक 15 वर्षाचं पोरग येतं क्रिकेट क्षेत्रामध्ये. सगळे लोक म्हणतात 15 वर्षाचं पोरग आहे. आमची पोरं या वयात शाळेत शिकतात. 15 वर्षाचं पोरग. त्याच्या वडिलांनी सहज एका इंटरव्ह्यू मुलाखतीमध्ये सांगितलं. काय सांगितलं? मी माझ्या पोराला घडवण्यासाठी मी माझी नोकरी सोडून दिली. फक्त पोराला सांगितलं, तू लढ, तुझ्या पाठीमागे मी उभा आहे, लढ, जे काय लागेल ना, मी 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 देऊन नोकरी सोडून दिली. 3 टाइम कोविडचा काळ होता. एकटा पोरला घेऊन जायचा, स्वतः बॉल टाकायचा, पोरला क्रिकेट खेळायला लावायचा. 15 वर्षाचं पोरग, सगळ्यात कमी वयातला शतक मारणारा वैभव सूर्यवंशी तुमच्या माझ्या टीव्ही समोर येऊन उभा राहिला. त्याच्याकडे सगळ्यात मोठी पॉवर आहे. तुम्हाला कुठली माहिती आहे? तो बिनधास्त आहे, बिनधास्त, एकदम बिनधास्त. त्याला एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये हार्दिक पांड्याने विचारलं, तुझं स्वप्न काय आहे, किती शतक मारणार आहेस? असं काय माझं ठरलं नाही म्हणला. पण तुला काय वाटतं? माझी एक इच्छा आहे. हा, बोल ना, तुझी काय इच्छा आहे? माझी एक इच्छा आहे, या भारतातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह, त्याच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला मला फक्त 6 मारायचा आहे, एवढी इच्छा आहे. आणि मारला, पहिल्या बॉलला पहिला 6 मारला. हे 6 मारायची धमक आपल्याकडे असली पाहिजे. वडिलांना म्हणालो आपण PSI होणार आहे, बाप लगेच म्हणतो अंतरून पाहून पाय पसर, अंतरून पाय. एखादं पोरग बिझनेस मध्ये जातं, ते म्हणतं, हे पप्पा मी आज चहाचा स्टॉल टाकणार आहे नंदुरबार मध्ये. अरे आपण शिंदे, चहाचा स्टॉल कोणी टाकतं का? हे का झालं माहिती? आजपर्यंत आपण लॉ असले, न्यूटन लॉ, कधीतरी येऊ द्या की शिंदे लॉ, कांबळे पायथागोरस थेरम, पाटील लॉ, कधीतरी येऊ द्या. आपण मोठमोठे घोटाळे बघतो. काय बघतो? सगळ्यात मोठा घोटाळा झाला एवढ्या कोटीचा, त्यामध्ये हा शहा अडकला. कधीतरी 200 कोटीच्या घोटाळ्यामध्ये एखादा पाटील अडकू द्या की, पण घोटाळा 200 कोटीचा असू द्या. हो, आपण गावातल्या खिडक्या चोरतोय. कसं होणार? अधिकारी बनल्यावरती ही गोष्ट पाळा. जाता जाता फार बोलत नाही, शेवटची थोडीच वेळ घेतो. कुठली गोष्ट पाळा? ज्या मातीने मोठे केले त्या मातीला स्वतःला समर्पित करून द्या. आई वडिलांनी आपल्याला फार कष्टातनं शिकवले, फार कष्टातनं. बापानं फाटलेलं बनेल सुद्धा कधी घरात गेल्यावरती बघितलं नाही. आईनं कधीच कुठल्या दिवाळीला एखादी साडी मागितलं नाही. माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. अनेक मुली आहेत, नका लागू पाठीमागं पोरांना. आमचं वय बस स्टँड मध्ये एखादी खाली उतरली की गाडी घेऊन बस स्टँड मध्ये जायचं.
तिच्या पुढे स्टाईल मारायची, पाठीमागं नका लागू. आयुष्यात इतके मोठे व्हा, पाठीमागं नका लागू. पोरीचा बाप स्थळ घेऊन तुमच्या दारात आला पाहिजे, माझी पोरगी करता का म्हणून. पाठीमागं काय फिरता, नकार दिलाय, दारात जाऊन 4 किलो गुलाल उधळा. पण अधिकारी तर व्हा. आणि जी लोक अधिकारी होतात ना, त्यांना ह्या गोष्टीचा वेळ सुद्धा नसतो. ध्येय, पराक्रमाचा ध्येय. आणि ताईनो, मी तुमच्या भावासारख्या भावाचं एक वाक्य ऐका. आयुष्यात अधिकारी नाही झाला तरी चालेल, आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी चालेल, पण अशी कुठलीच गोष्ट करू नका की तुमच्या एका चुकीमुळे परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. चुकीच्या मार्गावरती जाल तर चुकीची संगत सुद्धा तुम्हाला मिळेल. चांगल्या वाटेवरती चालाल, चांगली संगत तुमच्या पाठीमागे उभा राहील. एके ठिकाणी एक प्राध्यापक होते. मी सरांना विचारलं, सर फार आनंद आहे. होय, मी प्राध्यापक, रिटायर प्राध्यापक, मला 2 मुलं आहेत. म्हणलं वा, पण दोन्ही मुलं परदेशात आहेत, तुम्ही काय करता? मी वृद्धाश्रमात आहे. बरं झालं काय? काय नाही सर, 2 महिन्यापूर्वी माझी बायको वारली, पत्नी वारली. सर, मी माझ्या दोन्ही मुलांना फोन केला की बाबा तुमची आई मेले, निघून गेले, आईला बघायला या. मी म्हणलो काय झालं? सर काय नाही, मोठा मुलगा आला, थांबला, आईला बघितलं, आईला अग्नी दिला आणि जाताना माझ्या हातावरती 10,000 रुपये ठेवला आणि म्हणाला बाबा थांबायला वेळ नाही, धावा करायला वेळ नाही, बाबा आईचं गोडधोड अख्ख्या जगाला खायला घाला, मी जातो, कंपनीमध्ये काम आहे. मी विचारलं, अरे आईनं रक्ताचं दूध करून तुला पाजलं, दुधाचा हिशोब नाही कधी विचारला? सकाळी 6ला नंदुरबादला एसटी लागत होती, 6ला आई उठून डबा करून देती, आईनं डब्याचा कधी हिशोब नाही विचारला. विचारला कधी हिशोब नाही विचारला. हातामध्ये तू पैसे देऊन चाललास आणि विचारलं मी, का रे तू एकटाच आलास, धाकला ना का नाही आला, लहान का नाही आला? दोघांनाही फोन केलं होतं, आईला शेवटचं बघून जावा. माझा मोठा मुलगा म्हणाला, दादा मला म्हणाला की पप्पा मी म्हणालो होतो भैयाला चल आईला शेवटचं बघून घेऊ. भैया म्हणाला आईच्या वेळी तुझा, बापाच्या वेळी मी जातो. आईला आणि बापाला विकून घेणारी, वाटून घेणारी पिढी या मातीमध्ये जन्माला आली आणि शिक्षण, खरंच शिक्षण मातीमध्ये उरले का हा प्रश्न निर्माण करून गेली. आई वडील जगातलं सर्वोत्तम देणं ईश्वरानं दिलं, सर्वोत्तम. तुमची काळजी घेणारी जर संस्था कुठली असेल तर ती आई वडील. तुम्ही फार म्हणाल माझा चुलता इकडे आमदार आहे, नाही, तुमच्या वाईट काळात हीच माणसं तुम्हाला नावं ठेवतील, पाठीमागं उभारतील, ठामपणे तुमच्या पाठीमागं थाप टाकायचं काम तुमचे आई वडील करतील. आई बापाला सांभाळा, आई बापाच्या यशाला दागिना निर्माण करून द्या. आणि फार नोकरी आता नोकरी महत्वाचीच आहे, पण नोकरीमध्ये कधीतरी नाही सिलेक्शन झालं, मरून नका जाऊ, आत्महत्या नका करू. आत्महत्या करायची असेल तर पहिला मला फोन करा, कासऱ्याचे पैसे मी पाटील सर देतो. पण आत्महत्या करताना फक्त एकदा सकाळी 6ला ज्या आईनं उठून डबा तयार करून दिला ना, त्या आईच्या डब्याला विसरू नका. फाटलेल्या बापाच्या बंदराला विसरू नका. भावानं स्वतःला आपला भाऊ अधिकारी व्हावा यासाठी जी स्वप्न मारलेत ना, त्या स्वप्नाला विसरू नका. आत्महत्या करू नका. आत्महत्या करण्याचं कारण काय? स्टेटस बघितला नाही म्हणून आत्महत्या. ह्याचा स्टेटस काय? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तो काय चुलताय वे आपला? आपण कुणाला शुभेच्छा देतोय? भारताच्या पंतप्रधानाला. स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्वतःचा स्टेटस असा निर्माण करा, लोकांनी तुमचा स्टेटसला ठेवला पाहिजे. 395 वर्षापूर्वी असा एक राजा जन्माला आला, ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. स्टेटस निर्माण करायला शिका. मी एकदा असंच वर्गात बसलो होतो, आमचे सर आले. सर म्हणले, सुदर्शन तुला काय व्हायचं आहे? म्हणलं सर मला उत्तम इंजिनियर व्हायचं आहे,
कम्प्युटरमध्ये मला नॉलेज आहे. मी BCSचा विद्यार्थी आहे, 2 वर्ष इन्फोसिसला काम केले, नाही मन लागलं इकडे आलोय. दुसऱ्याला विचारलं तुला काय व्हायचं आहे? सर मला मोठा पायलट व्हायचा. तुला काय व्हायचं? डॉक्टर व्हायचं आहे. पाठीमागे एक पोरगं बसलो होतो, बोबडं बोलणार होतं. सर त्याच्यापाशी गेले, बाळा तुला काय व्हायचं आहे? ते तारकन उठलं, सर मला मार्केटिंगमध्ये कलियल कालायचं आहे. र बोलता येत नव्हतं, बोबडं होतं. सर म्हणलं डोंबलाचं र बोलताय ना, मार्केटिंगमध्ये करिअर करायला निघालास, ते काय ना दुसरं काहीतरी कर. नाही सर केलं तर मार्केटिंगमध्ये करिअर केलं नाही तर शिकला नाही. पोरान दानकरनं आवाज केला. सर म्हणले तुला काय करायचं आहे ते कर. सर परत गेले, 100 रामायणाच्या प्रती आणल्या, प्रत्येकाला वाटल्या. सर म्हटले बघू कुणामध्ये किती मार्केटिंगचं टॅलेंट जास्त आहे, ज्याच्या प्रती विकल्या जातील जास्त तो विजेता. आम्हाला वाटलं बोलणारी पोरं चालणारी पोरं, 100 प्रती सहजच. एक आठवडा गेला, परत बसलो. सरांनी विचारलं सुदर्शन तुझ्या किती गेल्या? 50. आदेश तुझ्या 30. ओंकार तुझ्या 20. 60 प्रतीच्या वर एकाची प्रत विकली गेली नव्हती. मागच्या बाकावरती जे बोबडं बोलणार पोरगं होतं, सर त्याच्यापाशी गेले, बाल तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या? ते तारकरनं उठलं, सर 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. सरांनी डोक्याला हात लावला, बोबडं बोलतोय, र बोलता येत नाही, 100 प्रती कसं काय विकल्या? सर म्हणलं कसं काय केलंस? काय केलंस? कोणती स्ट्रॅटेजी वापरलीस? फॉर्म्युला कुठला वापरलास? काय नाही सर. अरे मग काय केलंस? काय नाही सर. लामायन घेतलं आणि मग काय नाही सर, लोकांच्या दालात गेलो, बेल वाजवली की लोक बाहेर यायचे. लोक बाहेर आले की सल मी त्यांच्या हातात ठेवायचं लामायन आणि म्हणायचं लामायन विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायचे वाचून दाखवू नको, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे? तो विकनेस आहे. बोबडं बोलणं विकनेस आहे. स्वतःची ताकद बनवली. आपल्या विकनेस गोष्टी स्वतःची ताकद बनवायला शिका. वेळेवरती हुकमत गाजवायला शिका. वेळ फार महत्वाचे. आयुष्यातला एक क्षण फार महत्वाचा आहे. सरांनी मागाशी सांगितलं 5 वर्षाची किंमत विचारायची असेल ना, विचारा एखाद्या अधिकाऱ्याला 5 वर्ष शिव्या खात काढणं म्हणजे काय असतं. 1 वर्षाची किंमत विचारायचं ना, जावा 1 वर्ष अभ्यास करून सुद्धा यश मिळालं नाही त्या पोरला विचारा त्या 1 वर्षाची किंमत काय असते. 1 महिन्याची किंमत विचारायचं ना, 9 महिन्याची किंमत विचारायची आहे. गर्भवती स्त्रीला विचारा आयुष्यातला 1 महिना किती महत्वाचा असतो. 1 तासाची किंमत विचारायची आहे ना, तर 1 तासामुळं ऑलिम्पिक मधलं एखादं पदक हरलंय, त्या पदक हरलेल्या विजेत्याला अविजेत्याला विचारा 1 तासाची किंमत किती असते. अलेक्झांडर जगत जेतता होता, मृत्यूशैलीवरती झोपला होता, केविळवाणी चेहऱ्यानं आपल्या लोकांकडे बघत होता. 1 तास, फक्त 1 तास जगवा. 1 तास, फक्त 1 तास जगायचं. मला जगात सगळे देतो, सगळी प्रॉपर्टी नावावरती करतो, फक्त 1 तास जगवा. 1 तासासाठी केविळवाणी चेहऱ्यांकडे त्या डॉक्टरकडे बघत होता. नाही वाचवू शकले. त्यांना विचार 1 तासाची किंमत किती आहे ती. वेळेवरती प्रचंड हुकूमत गाजवायला शिका. ज्याला वेळेची किंमत कळाली ना, त्यालाच खऱ्या अर्थानं यशाची किंमत कळते हा इतिहास सांगतो. वेळेची किंमत तुम्हाला कळाली पाहिजे. यश तेव्हा 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 तुमच्या पदरी येऊन उभा राहील ज्याला वेळेवरती स्वार होता आलं आणि वेळेवरती अजिंक्यतेची शिखरं गाठता आली. बराच वेळ झालं बोलतोय, शेवटची 2 मिनिटं फक्त घेतो. आई वडिलांचं एक देणं आहे तुमच्या माझ्यासाठी आणि या समाजाचं एक देणं आहे. अधिकारी झालात, डोक्यावरती फेटा बांधलात, प्रवास नाही संपला. भारताचं स्वातंत्र्य दिवस साजरा झाला आणि या भारताला काही विषारी फळं लागली. दुःख, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि भेसळ. ही फळं कापण्यासाठी तुमची सेवा गेली पाहिजे. ह्या देशाला भारत देश म्हणून अखंड कसं ठेवता येईल यासाठी तुमचा प्रयत्न असला पाहिजे. स्वतःसाठी जगू नका, इतरांचं कल्याण करायला शिका. मी अधिकारी झालोय, माझ्या नंदुरबाद मधली, माझ्या गावातली, खेड्यापाड्यातली 10 पोरं अधिकारी मी करून दाखवणार. ही जिद्द मनाशी बाळगायला शिका. आणि ही जिद्दच कोणी निर्माण केली? आदिवासी समाजाने निर्माण केली. शिवनेरीच्या पायथ्याला आदिवासी लोक राहतात. शिवाजी महाराजांचा जन्म असलेला तो किल्ला
त्या किल्ल्याला औरंगजेबाच्या सरदारानं ज्यावेळी आक्रमण करून किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी त्या समाजातला आदिवासी समाजातल्या काही पोरांना वाटलं हा किल्ला महाराजांचा किल्ला आहे, हा किल्ला स्वराज्याचा आहे, रयतेचा आहे. या रयतेसाठी महाराजांनी रक्त सांडलंय, तो किल्ला अजिंक्य राहिला पाहिजे. 50 आदिवासी पोरांनी शिवनेरी किल्ल्यावरती औरंगजेबाच्या सरदाराच्या विरोधात जाऊन शब्द ठोकला. त्यांची थडगी तिथं आजही बघायला मिळतात. का? महाराजांनी आपली निवड केली अधिकारी म्हणून सैन्यामध्ये, पण ती निवड सर्वोत्तम होती हे सांगण्याचं काम आदिवासी समाजानं त्या काळात करून दाखवलंय. आपली सुद्धा निवड सर्वोत्तम आहे. आई वडिलांच्या पोटी सर्वोत्तम मुलगा जन्माला आलाय. ही निवड MPC न केली, ही निवड स्पर्धा परीक्षेनं केली, तुमची निवड सरांनी केली, तुमची निवड अधिकारी पदासाठी भगवंतानं केली, आई वडिलांनी केली. ती निवड त्यांची अपयशी ठरता कामा नये एवढी गोष्ट बाळगा, एवढी गोष्ट मनाशी बाळगा. आणि जाता जाता एवढंच सांगतो, किती संकट येऊ द्यात, किती, फक्त लढ म्हणा, शेवटच्या श्वासापर्यंत लढ म्हणा. दत्ताजी शिंदे सांगतात, बचेंगे और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. एक वक्ता असंच बोलत होता. सगळे प्रेक्षक निघून गेले, दोघंच उरले. वक्ता म्हणला, काय प्रेक्षक चांगले आहेत, सगळे निघून गेले, दोघंच मनापासून ऐकतेत. तसे दोघ जण ताडकरणं उठून उभा राहिले. हा सर, तुमचं भाषण ऐकतोय, अशातलं काय भाग नाही. तुम्ही ज्या चटईवरती उभारलाय ते चटई माझ्या आहे, तुमचा आवरा म्हणजे न्यायला मोकळं. असं काही नसावं अशा आशावाद व्यक्त करतो. कौटिल्य अकॅडमी, ह्या अकॅडमी सरांनी गोर गरीब दीन दलित पोरांसाठी चालू केली. ही अकॅडमी आपल्या गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात भारतातल्या किती याद्या लागू द्यात, त्या याद्यातले पहिले 4 अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यातल्या कौटिल्य अकॅडमी मधले असले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करा, सरांच्या पाठीमागे उभा राहा, एवढीच आशावाद व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.